तुमच्या माहितीसाठी कौटुंबिक हिंसाचार म्हटलं की डोळ्यासमोर फक्त मारहाण येते, पण तुम्हाला माहिती आहे का, भारताच्या कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 मधील कलम 3 नुसार हिंसाचाराची व्याख्या खूप मोठी आहे। आज आपण हेच जाणून घेणार आहोत की कायदा तुम्हाला कसं संरक्षण या संदर्भात देतो। कलम 3 नुसार हिंसाचार 4 प्रमुख प्रकारांमध्ये विभागला गेलाय। पहिलं म्हणजे शारीरिक हिंसा, दुसरं म्हणजे लैंगिक छळ, तिसरं म्हणजे मौखिक आणि भावनिक छळ ज्यामध्ये अपमान करणं किंवा टोमणे मारण्याचा समावेश असतो, आणि चौथं म्हणजे आर्थिक छळ ज्यामध्ये तुमचे पैसे हिसकावून घेणं किंवा घर खर्चाला पैसे न देणं या सगळ्याचा समावेश आहे। कायदा फक्त पत्नीपुरता मर्यादित आहे का? नाही। घरात एकत्र राहणाऱ्या माता किंवा बहिणी किंवा मुली किंवा मग लिव्ह इन पार्टनर या सगळ्यांना कलम 3 अंतर्गत तक्रार करण्याचा अधिकार असतो आहे। जर तुम्हाला घराबाहेर काढण्याची धमकी दिली जात असेल किंवा तुमच्या स्त्रीधनावर कुणाकडून ताबा मिळवला जात असेल तर तो सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे। अशा परिस्थितीमध्ये काय कराल? शांत बसू नका। तुम्ही संरक्षण अधिकारी, जवळचे पोलीस स्टेशन किंवा महिला हेल्पलाईन नंबर 109 वर संपर्क साधू शकता। 1091 यावर संपर्क साधू शकता। कलम 3 नुसार तुम्हाला फक्त तक्रार करण्याचा अधिकार। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।